नमस्कार सगळ्यांना, जय महाराष्ट्र। तर आजचा माझा मिनी व्लॉग हा थोड्या वेगळ्या गोष्टीवर मी करत आहे। तर तुम्ही पुढे पाहू शकता, आम्ही रात्री फिरायला गेलो होतो आणि घरी परतताना अचानक एक कुत्री तिच्या पिल्लाला उचलून नेताना दिसली। तर आम्ही एकदम कुतूहलाने तिच्याकडे बघत होतो आणि खूप आनंदही झाला की ती कशी उचलून नेत आहे त्या पिल्लाला। थोडंसं पुढे गेल्यानंतर आम्हाला दिसलं की तिची पिल्लं तिथे बसली होती आमच्या बिल्डिंगच्या जवळच। आणि आम्हाला खूप छान वाटत होतं ते पिल्लं बघताना। आणि पहिले सुरुवातीला आम्हाला असं वाटलं की ते एक पिल्लू झोपलेलं आहे, पण ते पिल्लू त्याच्या अंगावर चढत होतं। तुम्ही इथे बघू शकता, त्याच्या अंगावर चढत आहे, त्याला उठवायचा प्रयत्न करत आहे। त्याच्यानंतर आम्ही थोडंसं जवळ जाऊन तिथे बघितलं तर ते पिल्लू मेलेलं होतं, कोणीतरी त्याच्या डोक्यावरून गाडी नेलेली होती। हे बघून खूप वाईट वाटलं। ती कुत्री बिचारी घाबरून आपल्या एक पिल्लाला एक एक करून दुसरीकडे सेफ ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करत होती। त्यानंतर आम्हाला समजलं की ती कुत्री एवढी घाबरलेली का होती आणि तिच्या पिल्लाला एकदम घाईघाईमध्ये उचलून नेत होती। तर हे पिल्लू इथे तुम्ही पाहू शकता, त्याच्या भावंडाला उठवण्यासाठी खूप प्रयत्न करत होतं, त्याच्या अंगावर चढत होतं, ओरडण्याचा प्रयत्न करत होतं। पण ते मूक जनावर, त्याला काय माहिती की ते पिल्लू मेलेलं आहे। काही दिवसांचंच हे पिल्लू होतं आणि ते अचानक असं गाडी गेल्यामुळे मेलेलं आहे। बघू शकता त्याचं भावंड कसं ओरडत होतं त्याच्या अंगावर गेल्यानंतर। खूप वाईट वाटत होतं हे पाहून। आम्ही पण थोडीशी मदत म्हणून या पिल्लांना दुसऱ्या सेफ ठिकाणी उचलून ठेवलं, त्यांना खायला प्यायला वगैरे दिलं तिथे आणि मग आम्ही घरी गेलो। खूप उशीर झाला हे सगळं करत असताना। तर माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही जर या मुक्या जीवांना काही करू शकत नसाल, त्यांना काही मदत करत नसाल, पण त्यांचा असं जीव तर घेऊ नका, असं निर्दयी कृत्य करू नका। हे केल्याने पाप तर लागतंच, पण आपल्याला काही मिळतही नाही। त्यांनाही जीव आहे, त्यांनाही भावना आहेत, हे या व्हिडिओतून समोर आलेलंच असेल।